नित्य स्वामी दर्शन 14 जुलै. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. मैंदरगिरीला एक ब्राह्मण राहत होता. तो निस्सीम स्वामी भक्त होता. स्वामी मैंदरगिरीला आले की तो स्वामींची सेवा करायचा. त्याला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या. योगायोगाने 5ही वेडसर होती. त्यापैकी मनाबा नावाचा मुलगा वेडा तर होताच, परंतु मुकासुद्धा होता. या ब्राह्मणाने आपली ही व्यथा स्वामींना कधीही सांगितली नाही. दैवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5 पैकी 4 मुले एका साथीच्या रोगामध्ये तडकाफडकी गेली. फक्त मुका आणि वेडा असलेल्या मनाबा वाचला. तो निराधार झाला. त्याला कुणी वाली उरला नाही. त्याचे खूप हाल झाले. स्वामी समर्थांना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले. स्वामींनी त्या मनाबाला आधार द्यायचे ठरवले. मैंदरगीच्या काही भक्तांना स्वामींनी प्रेरणा दिली. हे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा ते वेड्या मनाला घेऊन आले. त्याला स्वामींच्या पायावर घातले. स्वामींनी मनाबाकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हटले, अरे वेड्या, तुझे कसे होणार या शहाण्यांच्या जगात? तेव्हा मैंदरगीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली, महाराज, त्याला कोणीच नाही. तुम्ही ह्याचे वेड घालवा. त्याला वाणी नाही. त्याला 4 शब्द तरी बोलता येतील असे करा ना. स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत. मैंदरगीच्या स्वामी भक्तांनी मनाबाला स्वामींच्या पायावर घातले आणि ते सर्व 2 दिवसांनी निघून गेले. या मनाबा स्वामींच्या अलोट कृपाछत्राखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला वाणी दिली. 2 भाषांमध्ये अचानकपणे तो बोलू लागला. मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा काही दिवसात आत्मसात केल्या मनाबाने. स्वामींनी त्याचे वेड तर घालवलेच, परंतु त्याला साधका अवस्था प्राप्त करून दिली. स्वामींच्या नामस्मरणात मनाबा अष्टप्रहर दंग झाला. स्वामींची निस्सीम भावनेने सेवा करू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाली. त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. करपलेल्या बीजामधून वटवृक्ष निर्माण झाला होता. इतका की लोक त्याच्याकडे जायचे. आपले काम होईल का असे विचारायचे. मनाबाने होईल असे म्हटले की काम निश्चित व्हायचे. मनाबाने नाही होणार असे म्हणाले की काम व्हायचे नाही. मनाबाने नाही होणार असे 3दा म्हटले की लोक म्हणायचे, मनाबा, होणार असे का तू म्हणत नाहीस? तेव्हा मनाबा म्हणाला, मला स्वामी मारतील. वास्तविक मनाबाला काहीच कळत नव्हते, परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते. खरे सांगायचे तर स्वामींनी मनाबाला जगण्याचे एक साधन दिले होते. पूर्वी त्याला कोणीच विचारत नव्हते. आता लोकच त्याला सिद्ध पुरुष म्हणून मानायला लागले होते. ज्या मनाबाला गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा गंध नव्हता, त्या वेळेला स्वामींनी पूर्ण ब्रह्मस्थिती दिली होती. स्वामींची कृपा मनाबावर झाली. मुक करोती वाचालम या लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सत्य सांगतो की निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधीतरी रुजून येते. त्या भक्तीला वसंत पालवी फुटते. अक्षय फुले लगडून येतात. समाधानाचे वारे वाहू लागतात. परमेश्वराची निश्चित कृपा होते. फक्त आपले भगवंत प्रेम सतत प्रकट होत राहिले पाहिजे. परमेश्वर आपल्या वेड्या भक्ताचा सांभाळ करतो. त्याला आधार देतो. त्याचा हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाल करतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.